वासुदेवाय देवकीनंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. नमस्कार, मी अश्विनी येंगे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे. आज आपण भेटतोय आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ म्हणजेच इस्कॉन या संस्थेचे ब्रह्मचारी श्रीमान श्याम रसिकदास यांना. आज संपूर्ण जग भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करतो आहे. या पावन दिवसानिमित्त आपण जाणून घेणार आहोत भगवान श्रीकृष्णाच्या अवतरणाचं महत्त्व. चला तर मग जाणून घेऊया भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी बद्दल. तर माझा पहिला प्रश्न असा की कृष्ण जन्माष्टमी काय आहे आणि या दिवसाचं काय महत्त्व आहे? नमस्कार. सर्वप्रथम तर मी आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघातर्फे आपले आभार मानतो की आम्हाला आणि आपल्या प्रेक्षकांना सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या बद्दल काहीतरी बोलण्याची संधी दिली जात आहे. भगवंत भगवद्गीतेत सांगतात, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. ज्या ज्या वेळी या पृथ्वीवरती अधर्म खूप वाढतो, धर्माचा नाश होतो, त्यावेळी भगवंत आपली दैवी शक्ती स्वतः घेऊन येतात. जन्माष्टमी अर्थात भगवंत ज्यावेळी स्वतः येतात आणि त्या समसामायिक वेळेला जे कोण उत्पाती प्रवृत्ती आहेत त्यांचा नाश करतात, ती खऱ्या अर्थाने जन्माष्टमी. आजपासून जर 5,500 वर्ष पूर्वची परिस्थिती बघितली तर त्यावेळी कंस, जरासंध, शिशुपाल, दंतावक्र, कौरव इत्यादी अनेक आतताई होते ज्यांनी या संपूर्ण सृष्टीवरती अगदी उत्पात माचवला होता. या सर्व असुर आणि असुरी प्रवृत्तींपासनं या सृष्टीचा उद्धार करायसाठी जी शक्ती आली ते पूर्ण पुरुषोत्तम कृष्ण. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला त्यांचा जन्म झाला मथुरेत. कंसाने ज्यावेळी देवकी आणि वसुदेवला बंदिस्त केलं होतं, या बंदिस्त अवस्थेमध्ये रात्री 12 वाजता भगवंत अवतीर्ण झाले आणि ही सुंदर कथा आपल्याला श्रीमद भागवतामध्ये मिळते. तर म्हणून भगवंतांचा जो या सृष्टीच्या उद्धारासाठी अवतार तो कृष्ण, आणि तो झाला भाद्रपद कृष्ण अष्टमीला, म्हणून ती गोकुळ अष्टमी. आमच्या प्रेक्षकांना हेही जाणून घ्यायला आवडेल की ह्या दिवशी आपली चेतना कशी असायला हवी किंवा भगवंताला काय प्रार्थना करायला हवी. भगवद्गीता ही भगवंतांच्या संपूर्ण उपदेशांपैकी सर्वात प्रमुख उपदेश. शंकराचार्य म्हणतात की गीता सुगीता कर्तव्यम किमन्यै शास्त्र विस्तरैः यः स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद् विनिसृताः. जर कोणाकडे भगवद्गीता असेल, जर कोणी भगवद्गीतेचं अध्ययन करत असेल, वाचन करत असेल, तर त्याला दुसऱ्या कुठल्या ग्रंथाची गरजच काय आहे? कारण स्वयं मुखपद्माद यः स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद विनिसृताः, स्वयं भगवंतांच्या मुखपद्मातनं जे ज्ञान येत आहे त्याच्यापेक्षा आणखी जास्ती काय वरचढ असू शकतं. भगवद्गीतेमध्ये एक श्लोक फार महत्वाचा आहे जो 2 वेळा भगवद्गीतेत येतो. ज्यावेळी कुठल्याही संदेशाची पुनरावृत्ती होते, ती पुनरावृत्ती अर्थात त्या संदेशाचं महत्त्व जाणून देणं यासाठीच. भगवद्गीतेच्या अगदी मधोमध 9व्या अध्यायाचा अंतिम श्लोक, आणि ज्यावेळी भगवद्गीता संपते 18व्या अध्यायाच्या अगदी शेवटमध्ये भगवंत एक श्लोक 2 वेळा म्हणतात. भगवंत सांगतात अर्जुनाला, मन्मना भव मद भक्तो मद्या जिन्मां नमस्कुरु मामे वैश्यसि सत्यं ते प्रतिजाने प्रियोसि मे. मन्मना भव मद भक्तो मद्या जिन्मां नमस्कुरु मामे वैश्यसि युक्तैवम् आत्मानं मत्परायणः. मन मना, भगवंत म्हणतात मन मना, नेहमी माझं चिंतन कर. भव मद भक्त, माझा भक्त पण. मद याजी, माझी उपासना कर. माम नमस्कुरु, मला नमस्कार अर्पण कर. हे केल्याने काय होईल? मामे वैश्यसी, तू माझ्याकडे परत येशील. भगवद्गीतेमध्ये हा
एकच श्लोक 2 वेळा येतो. त्यामुळे जर भगवद्गीतेची जर कुठली सगळ्यात महत्वाची शिकवण आहे तर ही 4 गोष्टी जे भगवान कृष्ण आपल्या सर्वांकडनं अपेक्षा ठेवतात. आणि दुसरा महत्वाचा श्लोक म्हणजे भगवंत सांगतात, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. हे अर्जुना, सर्व धर्मांचा परित्याग कर, माझ्या शरणागती आहे, मी तुझं पूर्णपणे संरक्षण करेन. आपण बघतो या शारीरिक अवस्थेमध्ये प्रत्येक व्यक्तीचे 2 कर्तव्य आहेत. एक आहे स्वकर्तव्य, ऐहिक कर्तव्य, आणि दुसरं आहे परकर्तव्य, आध्यात्मिक कर्तव्य. स्वकर्तव्य म्हणजे काय? स्वकर्तव्य अर्थात या शरीराशी निगडित कर्तव्य. मी एक पती आहे, पत्नी आहे, अर्धांगिनी आहे, आई आहे, बहीण आहे, भाऊ आहे, स्त्री पुरुष या सर्वांशी जे निगडित कर्तव्य आहेत ते ऐहिक कर्तव्य, हे या शरीराशी जोडलेले आहेत. आणि याच्या पुढे आहे, ज्यावेळी मी या शरीराचा त्याग करेन त्याच्या पुढे काय? आत्म्याच्या रूपाने माझा जो प्रवास आहे त्या प्रतीचं जे कर्तव्य आहे ते परकर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य ऐहिक कर्तव्यांपेक्षाही फार महत्वाचं आहे. कारण ऐहिक कर्तव्ये ही फक्त शरीराबरोबर येणार आणि जाणार. शरीर 50 वर्षापूर्वी नव्हतं, शरीर 50 वर्षानंतरही नाही आहे. पण परमार्थिक कर्तव्य, जिकडे आपण सर्व भगवंतांचे अंश आहोत, त्या स्थितीला जाणणं हे फार महत्वाचं आहे. तर ही चेतना की हा जो दिवस आहे तो मला एक अवसर देतो की जेणेकरून मला माझं परमार्थ पद गाठण्यासाठी पुढे वाटचाल करण्याची एक संधी जी भगवंत देत आहेत ती जाणून घेणं, हे या दिवसाची फार महत्वाची चेतना. आपण नेहमी ज्यावेळी कुठलेही उपवास, सण इत्यादी करतो, आपण त्याच्या बाह्य पुरस्कृत कृतीमध्ये खूप जास्ती लक्ष घालतो. त्याच्या मागचं मर्म जाणून घेणं हे फार महत्वाचं आहे. जन्माष्टमीचं मर्म आहे भगवंतांप्रती शरणागती. अगदी बरोबर. आपण पुढचा प्रश्न घेऊया की श्रीकृष्णाची भक्ती कशी करायला हवी? फार सुंदर प्रश्न विचारलात. भगवंत, आपण जर भगवद्गीता बघितलात, भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी 4 प्रमुख योग पद्धतींबद्दल सांगितलंय. कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग आणि भक्तियोग. कर्मयोग अध्याय 3, ज्ञानयोग अध्याय 4, ध्यानयोग अध्याय 6 आणि भक्तियोग हे अध्याय 9 ते 12 याच्यामध्ये समाविष्ट आहेत. भगवद्गीतेची संकल्पना एका सँडविच प्रमाणे केली गेली आहे. आपण सर्वांनी सँडविच खाल्लं असेलच. सँडविच मध्ये वर एक ब्रेड लेअर असतो, खाली एक ब्रेड लेअर असतो, आणि त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचं स्टफिंग भरतो आणि या स्टफिंगने त्या सँडविचचं नाव येतं. तर सँडविचचा सगळ्यात मुख्य भाग अर्थात स्टफिंग. भगवद्गीता ही 18 अध्यायांमध्ये एक सँडविच आहे. पहिले 6 अध्याय वरचा ब्रेड, खालचे शेवटचे 6 अध्याय खालचा ब्रेड, आणि मधले जे 6 अध्याय आहेत ते मेन स्टफिंग. तर या मधल्या 6 अध्यायांमध्ये अध्याय 7 ते 12 आपल्याला भगवद्गीतेचं सगळ्यात मुख्य ज्ञान मिळतं. भगवद्गीतेमध्ये भक्तीचे अनेक स्तर सांगितले आहेत. बाह्य भक्ती, आंतरिक भक्ती, मिश्र भक्ती, शुद्ध भक्ती. ज्यावेळी आपण भक्तीची संकल्पना करतो, अर्थात आपण आपल्या इंद्रियांनी, आपल्या मनाने, आपल्या चेतनेने भगवंतांना आळवणे. जसं आपण त्या अभंगामध्ये ऐकतो, विठ्ठल नामाचा रेटा हो, विठ्ठल नामाचा रेटा हो, प्रेम भावो. विठ्ठल नामाचा रे टाहो. भगवंतांबद्दल ऐकणे,
भगवंतांच्या नावाचं कीर्तन करणे, त्यांच्या विविध कार्यांबद्दल श्रवण करणे आणि त्यांचं गुणगान करणे हे भक्तीचं सगळ्यात मूलभूत कर्तव्य आहे. भक्ती काय आहे? भक्ती अर्थात भगवंतांना थँक्यू म्हणण्याची पद्धती. आपल्याला जर कोणी दर महिना आपल्या बँकमध्ये कोणी 10 लाख रुपये डिपॉझिट करत असेल, असं होणार नाही. पण एक मानून चला, जर कोणी आपल्या बँक अकाउंटमध्ये 10 लाख रुपये दर महिना डिपॉझिट करताय, तर आपण कमीत कमी त्याला थँक्यू तरी म्हणू. एवढा तरी शिष्टाचार असला पाहिजे. नक्कीच. भगवंतांनी ही संपूर्ण चराचर सृष्टी निर्मित केले, त्यांनीच आपल्याला अन्न दिलंय, त्यांनीच आपल्याला वायू दिलाय, जल दिलंय, आपण जीवित त्यांच्यामुळे आहोत. जर कोणी आज म्हणेल, अरे एक कृषक अन्न काढतो, आपल्याला पाणी तर ज्यावेळी पाऊस पडतो त्यातनं येतं, अरे पण हे अन्नासाठी जमीन कोणी निर्मिती केली? हवेची निर्मिती कोणी केली? पाण्याची निर्मिती कोणी केली? सूर्य चंद्र नसेल तर त्या सगळ्या वनस्पतींमध्ये स्वाद कसा येईल? त्यांची निर्मिती कोणी केली? तर भक्ती अर्थात ज्यांनी आपल्याला जिवंत ठेवलंय, ज्यांनी आपल्याला हे आयुष्य पुढे चालण्यासाठी हे शरीर दिलंय, एवढ्या सुखसोयी दिलेल्या आहेत, त्यांच्या प्रती फक्त कृतज्ञता ज्ञापन, एक थँक्यू. तर भक्तीचा सर्वात मुख्य जो ठेवा आहे तो आहे भगवंतांबद्दल ऐकणे, श्रवण. कुठल्याही व्यक्तीबद्दल आपल्याला जी सगळ्यात पहिली ओढ निर्माण होते ते त्याच्याबद्दल ऐकल्यामुळे. आणि ज्यावेळी आपण ऐकतो आणि नंतर ऐकून 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 त्या व्यक्तीचा गौरव ज्यावेळी आपल्याला कळतो, आपण त्या गौरवाला दुसऱ्यांपर्यंतही पोचवतो. तर पहिली आहे श्रवण, दुसरं आहे कीर्तन. भगवंतांच्या नाम रूप गुण लीला इत्यादींबद्दल ऐकणे आणि नंतर भगवंतांच्या पवित्र नावाचा जप करणे ही भक्तीची अगदी मूलभूत शिकवण. भगवंतांच्या भक्तांबरोबर सहवास आणि त्यांची सेवा करण्याची दृढ इच्छा, हे जर कुठल्या व्यक्तीच्या हृदयामध्ये आहेत तर तो भक्त आहे. ही भक्तीची अगदी मुख्य लक्षणे आहेत. अगदी बरोबर. आणि भगवंतांनी आपल्याला वायू, जल, अन्न हे सगळं दिलं आहे, तर अशा भगवंताला आपण सरेंडर कसं करायचं, म्हणजे समर्पण कसं करायचं? भगवंत या जगामध्ये ज्यावेळी कुठल्या व्यक्तीची महानता येते, त्यावेळी त्या व्यक्तीकडे मसल पॉवर किती आहे, शक्ती किती आहे, त्याच्या पाठी द्रव्य बळ, धनबळ किती आहे, ह्याच्याप्रमाणे त्याची मोजमाप होते. व्यक्ती किती शक्तिशाली आहे. आध्यात्मिक जगामध्ये, वैकुंठामध्ये, परलोकामध्ये भगवंतांशी जो संबंध आहे आपला, तो शक्ती स्वरूपाने नाही आहे, तो रसपूर्ण आहे. या भौतिक जगामध्ये आपण सर्वजण आनंद प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, होय की नाही? कोणीही आपणहून कधीही मी बघितलं नाही की कोणी भगवंतांच्या मंदिरामध्ये जाईल आणि 4 नारळ फोडेल आणि अगरबत्ती दाखवेल, भगवंता खूप सुख झाले, थोडं दुःख द्या, असं कोणी म्हणतं का? असं कधीच कोणी म्हणत नाही. आपण सगळे या जीवनामध्ये आनंदाच्या वाटचालीकडे आहोत, पण खरा आनंद कुठे आहे हे जाणून घेणंही तेवढंच महत्वाचं आहे. खरा आनंद हा भगवंतांच्या सेवेत आहे, कारण ती आपली शाश्वत परिस्थिती आहे. एक फार छोटीशी तुम्हाला कथा सांगतो, अगदी रूपक आहे. जर कुठला व्यक्ती, एक छोटं बाळ जर एका जत्रेमध्ये हरवतं, तर जत्रेमध्ये हरवल्यानंतर ते बाळ रडत असतं. कसं तरी ते आपल्या आई वडिलांकडनं विखुरलेलं आहे, ते कुठं आहेत त्यालाही कळत नाही आहे, आई वडीलही त्याला शोधतायत. मग त्याला एक माणूस भेटतो जो त्या मुलाचं रडणं बघून काय करतो, त्याला त्या वेळेसाठी थोडंसं काहीतरी खायला आणि प्यायला देतो आणि तो निघून जातो. दुसरा माणूस येतो,
तो त्याला खायला प्यायला देतो आणि नंतर त्याला लॉस्ट अँड फाउंड, त्या जत्रेमध्ये एक लॉस्ट अँड फाउंडचा एक छोटासा तंबू असतो तिकडे घेऊन पोचवतो. पण तिकडूनही अनाउन्समेंट केल्यानंतर त्याचे आई वडील येत नाहीत. तिसरा व्यक्ती त्या मुलाला घेतो आणि त्याच्या आई वडिलांपर्यंत ऍक्च्युली पोचवतो. वरकरणी बघायला गेलं तर या तीनही व्यक्तींनी त्या मुलाची सहायता केली. पहिला, ज्यांनी त्याला खायला दिलं आणि प्यायला दिलं, म्हणजे त्याची गरज तरी भागवली. दुसरा, ज्यांनी त्याला लॉस्ट अँड फाउंडच्या तंबूपर्यंत पोहोचवलं, अरे त्याच्यापेक्षा काहीतरी जास्ती. पण जो व्यक्ती त्या मुलाला आपल्या आई वडिलांकडे घेऊन जाईल त्याच्यापेक्षा जास्ती उपकार त्या मुलावर बाकी कोणाचे नाही आहेत. बरोबर की नाही? बरोबर. कारण आपण कुठल्याही व्यक्तीला किती वेळ पोसू शकतो किंवा किती वेळ आपण त्याचं काळजी घेऊ शकतो. त्यामुळे जर आपल्या जीवनामध्ये सर्वात परोपकारी काही गोष्ट होऊ शकते किंवा आपण जर कोणा व्यक्तीप्रती काही सगळ्यात जास्ती परोपकार करू शकतो तो असा की त्या जीवाला, त्या व्यक्तीला भगवंतांच्या सन्मुख येण्याची संधी देऊ शकतो. हे तसंच किंवा तेवढंच इम्पॉर्टंट आहे जसं तो माणूस त्या छोट्या मुलाला घेऊन त्याच्या आई वडिलांपर्यंत घेऊन गेला. एकदा ते मूल आई वडिलांपर्यंत पोचलं की मग नंतर त्याच्या कुठल्याही गोष्टीची काळजी मला करायची गरज नाही, आई वडील करतील. तसंच ह्या भौतिक जगामध्ये सगळे जीव भगवंतांचं शाश्वत सानिध्य सोडून आले आहेत. त्या सर्वांना भगवंतांपर्यंत पोचवण्याची जी कला आहे ती फार महत्वाची आहे. बरं, आजचा शेवटचा प्रश्न घेऊया की आजच्या नवपिढीला तुम्ही काय संदेश देणार? ची नवपिढी ही खूप जागरूक आहे. सोशल मीडिया, व्हॉट्सॲप्स आणि सोशल इंटरॅक्शन्समुळे त्यांना भरपूर काही कळतं जे इवन मीही, आज मी 40 वर्षाचा आहे, मी ज्यावेळी माझं इंजिनिअरिंग केलं त्यावेळी मला जगाबद्दल एवढं माहीत नव्हतं जेवढं आजकालच्या एका इंजिनिअरिंग स्टुडंटला माहिती आहे किंवा 12वीच्या स्टुडंटला माहिती आहे. तर माहिती हे एक फार मोठं अस्त्र आहे जे आजकालच्या पिढीला खूप चांगलं येतं. त्या माहितीच्या दरम्यान, त्या माहितीच्या रीतीने या आध्यात्मिक जीवनाकडे ही वाटचाल हा फार महत्वाचा भाग ह्या नवीन पिढीने घेण्याचा आहे. कसं आहे बघा, ज्यावेळी भक्ती किंवा शास्त्र, वेद इत्यादी येतात त्यावेळी आपण सगळे सायंटिफिक होऊन जातो. पण ज्यावेळी आपण आपलं जीवन जगतो आपण तेच सायन्सचे नियम भरपूर वेळा तोडतो. मी अगदी छोटंसं उदाहरण देतो. आपल्याला जर कोणी भगवद्गीता, भागवत किंवा शास्त्रांबद्दल काहीतरी सांगत असेल तर मग आपण म्हणतो, हे तू काय लिहिलं होतंस भगवद्गीता, तुला काय माहिती हीच भगवद्गीता लिहिली होती. पण तुम्ही विचार करा, तुम्ही कधी कदंबाच्या बसमध्ये नाही गेलाय का? किंवा कुठल्या पायलटला घेऊन अरे माका ते पाव रे असं नाही म्हणलंय का? म्हणलंच आहे ना. आपण कदंबामध्ये गेलोय, आपण पायलट्स घेतले तिकडून तिकडे जायसाठी. कधी आपण टॅक्सी किंवा रिक्षा किंवा कदंबामध्ये बसताना त्यांचा लायसन्स विचारतो का? कधीच नाही. पुरुष मंडळी ज्यावेळी दाढी करण्यासाठी जातात न्हाव्याकडे त्यांना विश्वास असतो ना की जो न्हावी आहे तो उस्त्रा असाच काढणार, असा नाही काढणार, एक एवढं फक्त, संपलं सगळं. आपण एअर ट्रॅव्हल केली असेल, एअर ट्रॅव्हलमध्ये आपण कधी कुठल्या पायलटला विचारलंय तुझा पायलट क्वालिफिकेशन लायसन्स दाखव? नाही, आपण विश्वास ठेवतो. कदंबाच्या बसमध्ये चढल्यानंतर जो कोणी ब्ल्यू ड्रेस घालून त्या ड्रायव्हरच्या जागी बसलेला आहे त्याच्याकडे लायसन्स नक्की आहे. आज रिक्षामध्ये खाकी शर्ट घालून जो कोण बसलेला आहे त्याच्याकडे नक्की लायसन्स आहे. तसंच आध्यात्मिक जीवनामध्ये ही पुढे जायला एक अगदी बेसिक श्रद्धा ही फार महत्वाची आहे. जसं कोणी जर मला विचारलं, अरे या दूरदर्शन केंद्रापासून पणजीला कसं जायचं,
तर मी त्यांना सांगू शकतो, अरे दूरदर्शन केंद्रातनं बाहेर पडा, नंतर डावीकडे वळा, खाली जा, तुम्हाला अल्तिनो सर्कल भेटेल, तिकडून सरळ खाली उतरा, तुम्ही पणजीच्या चर्चकडे याल, पणजी चर्चकडनं सिंगबाळ बुक हाऊस कडनं सेक्रेटरिएट कडनं पाटो ब्रिज कडनं किंगफिशर सर्कल, पणजीला पोहोचलो इन वन सेन्स. एवढं सगळं सांगितल्यानंतर जर कोणी एवढं सगळं सांगत असेल तर आपण त्यांना असं म्हणू की हे सगळं टाइमपास आहे, फालतू नाही ना. एवढं जर कोण सांगतोय अर्थात त्याच्या पाठी काहीतरी तथ्य आहे. मग माझं कर्तव्य काय आहे? हो, मी आज जर पणजी दूरदर्शन केंद्रामध्ये आहे, बाहेर पडा, डावी बाजू घ्या. डावी बाजू घेतल्यानंतर आपल्याला उतरती लागली, त्याने सांगितलं होतं, बरोबर आहे. खाली उतरल्यानंतर पणजीचं चर्च भेटलं, सिंगबाळ बुक हाऊस भेटलं, बरोबर आहे. तिकडून पुढे गेलो, सेक्रेटरिएट भेटलं. जोपर्यंत या मार्गावर येऊन वाटचाल नाही करू तोपर्यंत हा मार्ग अगदी अडगळीचाच आहे, हे निरसन चांगलं नाही. भगवंतांची भक्ती ही अगदी साधी सोज्वळ प्रक्रिया आहे. भगवंतांना थँक्यू म्हणण्याची प्रक्रिया आहे. नवीन पिढीकडे माझं एवढंच हात जोडून निवेदन आहे की जसं आपण आपलं करिअर सिरियसली घेतो, आज बघा इंजिनिअरिंग किंवा कुठल्याही दुसऱ्या फील्डमध्ये गेल्यानंतर जॉब मिळेल याची गॅरंटी आहे का? नाही. तरी लोक इंजिनिअरिंगला जातातच नाही. तसंच आपल्याला विश्वास आहे, मी जर इंजिनिअरिंग करेन, मी डॉक्टरी करेन, दॅट विल बी समथिंग गुड दॅट विल बी हॅपनिंग, काहीतरी चांगलं होईल. तसंच भक्ती हे आपण या शरीरासाठी नाही करत, या शरीराच्या आतमध्ये जे आपण आहोत, आत्मा, त्याच्यासाठी करतोय. त्याच्यासाठी या प्रक्रियेवर थोडासा विश्वास आणि या विश्वासाने या मार्गावर थोडी वाटचाल. जर चांगली वाटली कंटिन्यू करा, नाही वाटली हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. आज आपण कृष्ण जन्माष्टमीबद्दल किंवा तत्वज्ञान किंवा दिव्य ज्ञान जे तुम्ही सांगितलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि मला खात्री आहे की प्रेक्षकांना ही माहिती नक्कीच आवडली असणार. तर ही भेट इथेच संपवूया आणि सगळ्या प्रेक्षकांना कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.